थोड्याच वेळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे पतधोरणाचा आढावा जाहीर करणार आहेत। वाढलेला महागाईचा दर आणि घसरलेला विकासाचा दर अशा कात्रीत अर्थव्यवस्था सापडलेली असतानाच रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा जाहीर केला जाईल आणि त्याचमुळे जवळपास 2 वर्ष स्थिर असणारे रेपो दर आता तरी बदलणार का आणि खालच्या दिशेने प्रवास सुरू करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। सध्याच्या परिस्थितीमध्ये थेट व्याज दरात बदल करणं किंवा रेपो दरात कपात करणं तितकंसं योग्य नाही हे रिझर्व्ह बँकेकडून मागच्या पदावरून आढळणाऱ्या स्पष्ट करण्यात आलेलं होतं। तरी बाजारामध्ये खेळत्या भांडवलाची आवश्यकता असल्यामुळे रिझर्व्ह बँक कॅश रिझर्वेशन म्हणजेच CRR मध्ये कपात करून बँकांच्या हाती कर्ज वाटपासाठी अधिकचं भांडवल उपलब्ध करून देऊ शकते आणि त्याचमुळे विद्यमान व्याज दरानं अधिकचं कर्ज वाटप करणं बँकांना शक्य होणार आहे। असं करत असतानाच त्यांचा खर्चही वाढणार आहे। म्हणूनच व्याजदर कपातीच्या ऐवजी CRR मध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सकाळी 10 वाजता अगदी थोड्याच वेळात शक्तिकांत दास पतधोरणाचा आढावा जाहीर करतील। प्रतिनिधी निनाद झरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। निनाद, अगदी थोड्याच वेळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पतधोरणाचा आढावा जाहीर करतील। नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत यामध्ये ज्या नमूद केल्या जातील? 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक तर व्याजाचे दर कमी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जागतिक बाजारपेठांमध्ये किंवा जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये विशेषतः अमेरिका आणि जपानमध्ये व्याजाचे दर कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। गेल्या दोन वेळा तिकडे व्याजाचे दर कमी झालेले आहेत, पण भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर बघता व्याजाचे दर सध्या कमी करण्याची गरज नाही असं वार्षिक आढाव्याच्या वेळेला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेने म्हटलं होतं। त्याच्या नंतरच्या काळात महागाईचा दर जो आहे तो सातत्याने घटत होता, पण गेल्या 2 महिन्यात बघितलं तर महागाईचा दर पुन्हा एकदा 6% वर गेलेला आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा व्याजाचे दर कमी होणार का याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। शिवाय त्याच वेळी विकासाचा दर जो हाय होता आपल्या आर्थिक वर्ष सुरुवातीच्या वेळेला जो 7% किंवा 7.5% आसपास होता, तोही घसरून आता 5.5% आसपास आलेला आहे। त्याच्यामुळे व्याजाचे दर उच्च असल्यामुळे विकासाच्या दरावर परिणाम होतोय असं सगळ्या अर्थव्यवस्थेतल्या तज्ज्ञांना वाटतंय किंवा अर्थ मंत्रालयाला सुद्धा वाटतंय। त्यामुळे व्याजाचे दर कमी व्हावेत अशी सातत्याने मागणी सरकारकडून होतीये। त्याच वेळी रिझर्व्ह बँकेचे हात महागाईचा दर वाढल्यामुळे बांधले गेलेत। त्यामुळे आता खेळतं भांडवल वाढवणं किंवा जे व्याज म्हणजे कर्ज वाटपासाठी जी खेळतं भांडवल अपेक्षित आहे बँकांना ते कमी दरात उपलब्ध करून देणं सध्या तरी शक्य नाही आणि त्यामुळे व्याजाचे दर कमी होणार नाहीत असं चित्र आहे। पण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे आहेत किंवा नवीन पतधोरण समिती जी आहे ती एक दूरदर्शी पाऊल म्हणून साधारणतः 0.5% कपात करतं का किंवा CRR मध्ये निश्चित आणि त्याचमुळे या सगळ्याच्या अनुषंगानं रेपो रेट मध्ये सुद्धा वाढ होते का हे आपल्याला पाहायचं। अगदी चित्र हे थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे। निनाद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।